शिक्षण विभाग ऑनलाईन उपक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत. जय महाराष्ट्र. उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2, चिरागनगर, घाटकोपर पश्चिम, यनवार. आज दिनांक 5 जानेवारी 2022. आजचा सुविचार आहे, आळस हा माणसाचा मोठा शत्रू आहे. बाळांनो, तुम्हाला या ठिकाणी मी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे की आळसामुळे माणसाचं नुकसान होतं. एका आश्रमामध्ये एक गुरु शिष्य राहत होते आणि त्या गुरुंचा जो शिष्य होता तो अतिशय आळशी होता. गुरुजींनी त्याला कोणतंही काम सांगितलं तर तो वेळेवर करतच नसे किंवा करायचाच नाही. त्यामुळे त्या गुरूंना त्या विद्यार्थ्याची आपल्या चिंता लागली होती की कसं होणार आहे याचं भविष्यामध्ये. म्हणून एक दिवस ते त्याला सांगतात की मी 2 दिवसासाठी बाहेर जाणार आहे. तर हा एक दगड आहे, हा दगड चमत्कारिक दगड आहे आणि हा दगड तू ज्या वस्तूला लावशील त्या वस्तूचं सोनं होईल. पण मी 2 दिवसांनी जेव्हा परत येईल तेव्हा मला तो दगड तू परत करायचा. त्या विद्यार्थ्याला तो दगड दिल्यानंतर तो 2 दिवस तसाच ठेवतो. पहिल्या दिवशी स्वप्न बघतो, मी त्याचं वस्तूंना दगड लावल्यानंतर सोनं होईल, माझ्याकडे भरपूर पैसे येतील, मी सगळं जागेवर बसेन, मला पाणी द्यायला सुद्धा नोकर असतील, असे पहिल्या दिवशी स्वप्न बघतो. दुसऱ्या दिवशी विचार करतो की जाऊ दे, आज त्या दिवशी तो उशिराच उठतो आणि उठल्यानंतर विचार करतो जाऊ दे, आता जेवून वगैरे जरा आराम करू आणि मग बाजारामध्ये जाऊ. जेवतो, झोपतो आणि संध्याकाळ होते. मग तो घाईघाईमध्ये बाजारात जातो. का जातो बाजारात? तर तिथून बरचसं सामान घेऊन येऊ आणि ते सामान आणल्यानंतर त्या सामानाला दगड लावल्यानंतर त्याचं सोनं होईल. पण तिथून त्या बाजारात जात असताना गुरुजी त्याला दिसतात आणि ते म्हणतात, कुठे चालला? तो सांगतो की मी हे वस्तू खरेदी करायला चाललेलो आहे. ते म्हणतात, नाही, माझा दगड आता तू मला परत दे, कारण तुला मी 2 दिवसाची मुदत दिलेली होती. पण तो शिष्य म्हणतो, नाही, मला अजून 1 दिवस माझ्याकडे तो दगड राहू द्या, मी नंतर परत करेन. परंतु गुरुजी काही ऐकत नाही. तो दगड त्याच्याकडून परत घेतात. शेवटी त्या शिष्याला आपल्या या आळशीपणाचा पश्चाताप होतो की जर आपण वेळेवर ते केलं असतं तर आपल्यावर ही वेळ आली नसती. आणि तेव्हापासून तू ठरवतो की मी कधीच आळशीपणा करणार नाही, कामचोरपणा करणार नाही आणि सगळी कामं वेळेच्या वेळी करून जीवनामध्ये मी यशस्वी म्हणू. म्हणून आपण सर्वांनी जीवनामध्ये आळसाला दूर करायचं आहे. योग्य दिशेने जर मेहनत केली तर आपल्याला जीवनामध्ये यश निश्चितच प्राप्त होतं. म्हणून तुम्ही सर्वांनी वेळेवर उठणे, वेळेवर अभ्यास करणे, आळसाला जवळ न करणे या गोष्टी केल्या पाहिजेत. म्हणजेच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि म्हणूनच म्हटले आहे की आळस हा माणसाचा शत्रू आहे. आपण आतापर्यंत पाहिलं की स्वातंत्र्यपूर्व काळात झालेल्या विविध चळवळी पाहिल्या, सत्याग्रह पाहिले. तुम्हाला आठवतं का आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कोणत्या चळवळी झाल्या होत्या? सांगू शकाल? आठवतंय का? आपण चळवळी पाहिल्या होत्या. महात्मा गांधींनी केलेली चळवळ, बघा, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ, छोडो भारत चळवळ, भूमिगत चळवळ, या चळवळी पाहिल्या. त्याचबरोबर आपण सत्याग्रही पाहिले होते. मिठाचा सत्याग्रह, पेशावर सत्याग्रह, धारासणा सत्याग्रह, सोलापूर सत्याग्रह, जंगल सत्याग्रह. आजचा आपला घटक आहे समतेचा लढा आणि उपघटक आहे शेतकरी चळवळ, कामगार संघटना, समाजवादी चळवळ. समतेचा लढा या पाठातून
साध्य होणाऱ्या ध्येय निष्पत्ती. समतेचा लढा संकल्पना समजेल, शेतकरी चळवळ होण्यामागील कारणे व त्याविरुद्ध झालेले उठाव समजतील, कामगार संघटन ज्या नेत्यांनी केले त्यांचे कार्य समजेल, साम्यवादी चळवळीची ध्येय समजतील, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना करण्यामागील कारणे समजतील, आयटक संकल्पना व त्याची उद्दिष्ट आपल्याला समजणार आहे. बघा, आतापर्यंत आपण पाहिलं की क्रांतिकारकांनी, नेत्यांनी, सामान्य जनतेने ब्रिटिश राजवटी विरुद्ध लढे दिले. भारतीय राजकीय स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आधुनिक भारताच्या वाटचालीमध्ये महत्वपूर्ण होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी दिलेला लढा नव्हता, तर तो संपूर्ण मानवजातीच्या संपूर्ण मुक्तीच्या व्यापक तत्वज्ञानावर आधारलेला असा तो लढा होता. त्यामुळे राजकीय लढ्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, आर्थिक शोषण यासारख्या गोष्टींना विरोध होऊ लागला. मानवाच्या विकासासाठी राजकीय स्वातंत्र्याबरोबर समताही खूप महत्वाची आहे, हे आता लोकांना पटू लागलं होतं. आणि तुम्हाला माहीतच आहे की स्वातंत्र्यपूर्व भारताची समाज व्यवस्था ही जातीय व्यवस्थेवर अवलंबून होती. यामध्ये स्त्रियांना हीनतेची वागणूक दिली जात होती, शेतकरी, कामगार यांचं शोषण केलं जात होतं. त्यामुळे काय झालं तर शेतकरी, कामगार, दलित आणि स्त्रिया या सर्व घटकांनी चळवळी उभारल्या आणि या सर्वांनी समतेला महत्व दिलं. आता समता म्हणजे काय तर सर्व मानव जन्मतः समान आहेत आणि त्यांना समान संधी व समान अधिकार मिळाले पाहिजे. आजच्या आधुनिक भारताची जडणघडण कशी झाली हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी जो समतेचा लढा दिला, त्याच्यामध्ये ज्या चळवळी झाल्या ते पाहणं आवश्यक आहे. समतेचा लढा, समतेचा लढा म्हणजे समानतेचा लढा. समाजातील विविध घटक, जातीपातीचे लोक एकाच पातळीवर लढण्यासाठी एकत्र आले आणि अन्यायाविरुद्ध दिलेला हा लढा होता तो समतेचा लढा. या समतेच्या लढ्यामध्ये ज्या चळवळी झाल्या त्या एक एक चळवळीचा अभ्यास आज आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यातली आपली पहिली चळवळ आहे शेतकरी चळवळ. या शेतकरी चळवळीमध्ये नीळ उत्पादनाच्या सक्तीविरुद्ध उठाव केला गेला. महाराष्ट्रातील जमीनदार व सावकार यांच्या विरुद्धचा उठाव, मोपला उठाव, हे सर्व शेतकरी चळवळी अंतर्गत येतात. ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणाचे दुष्परिणाम भारतीय शेतकऱ्यांना भोगावे लागले होते. जमीनदार आणि सावकार यांना ब्रिटिश सरकार संरक्षण देत होते. दुष्काळ जरी पडला तरी शेतकऱ्यांना शेतसारा भरावाच लागत होता. त्यांच्यावर एक ठराविक पीक घेण्याचं सक्ती केली जात होती. म्हणजे एकंदरीत काय तर ब्रिटिश सरकार या शेतकऱ्यांविरुद्ध अन्याय करत होतं आणि या अन्यायाविरुद्धच शेतकऱ्यांनी अनेक उठाव केले. याला शेतकरी चळवळ असं म्हणतात. या शेतकरी चळवळीमध्ये नीळ उत्पादनाच्या सक्ती विरुद्ध केलेला उठाव. भारतामध्ये बंगाल प्रांतातील शेतकऱ्यांनी मळेवाल्यांविरुद्ध उठाव केला. इसवी सन 1859 ते 60 या काळामध्ये हा उठाव केला आणि हे जे उठाव आहे त्या उठावाला ब्लू म्युटिनी म्हणून ओळखलं जातं. निळेचं उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांवर सक्ती केली गेली आणि या सक्तीच्या विरोधामध्ये त्या शेतकऱ्यांनी उठाव केला आणि त्यासाठी त्यांनी कृषी संघटनेची स्थापना केली. नेमकं याच दरम्यान नीलदर्पण नावाचं बंगाली नाटक लिहिलं गेलं आणि या नाटकाचं लेखन केलं होतं दीनबंधू मित्र यांनी.
या नाटकामध्ये काय होतं तर शेतकऱ्यांवरती ब्रिटिश सरकार कसा अन्याय करत आहे, नील उत्पादन करण्यासाठी काय काय होत आहे आणि शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झालेली आहे. हे सर्व परिस्थितीचं लेखन या नीलदर्पण या नाटकातून केलं गेलं आणि या नाटकाचं नीलदर्पण या नाटकाचं लेखन केलेलं आहे दीनबंधू मित्र यांनी. या नाटकामध्ये त्यांनी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, अत्याचार याच्या विरुद्ध लेखन केलं आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवलेला होता. पुढचे महाराष्ट्रातील जमीनदार व सावकार यांच्या विरुद्धचा उठाव. 1875 साली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी जमीनदार व सावकार यांच्या अत्याचाराविरुद्ध मोठा उठाव केला. त्यावेळी बाबा रामचंद्र हे व्यापारी संघटनेचे सदस्य होते. 1920 ते 1930च्या दशकामध्ये जमीनदारांच्या अत्याचाराविरुद्ध लढा देण्यासाठी आणि संयुक्त मोर्चाची स्थापना करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांनी संघटित केलं आणि या बाबा रामचंद्र यांनी इसवी सन 1918 मध्ये उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना एकत्र करून किसान सभेची स्थापना केली. किसान सभा ही एक शेतकऱ्यांची संघटना होती आणि या किसान सभेची स्थापना बाबा रामचंद्र यांच्या पुढाकाराने झाली. त्यांनी उत्तर प्रदेशातील सर्व शेतकऱ्यांना एकत्र आणलं आणि त्या बाबा रामचंद्र यांनी या किसान सभेची स्थापना केली. मोपला उठाव. ते मोपला म्हणजे काय? जे मुस्लिम शेतकरी होते त्यांना मोपला असं म्हणलं जात असे. इसवी सन 1921 मध्ये केरळ मधील मालाबार येथे मोपला उठावाला सुरुवात झाली. हा जो उठाव होता तो मोठ्या प्रमाणात झाला. हे मोपला लोक होते, यामध्ये बहुतांश मुस्लिम लोक हे शेती आणि व्यापार करत होते आणि त्यांनी जो उठाव केला, मुस्लिम शेतकऱ्यांनी केलेल्या उठावाला मोपला उठाव असं म्हणतात. आपण आता शेतकरी चळवळीमध्ये पाहिलं, नील उत्पादनाविरुद्ध केलेला उठाव, महाराष्ट्रातील जमीनदार सावकारांचा उठाव, मोपला उठाव, हे शेतकरी चळवळीमध्ये झाले. परंतु या शेतकरी चळवळीमध्ये सामील झालेल्या आणि त्या शेतकऱ्यांचं नेतृत्व केलेल्या व्यक्तींचे कार्य आपण पाहणार आहोत. याच्यामधले पहिले आहे प्राध्यापक NG रंगा. गोगिनेनी रंगा नायकुलू यांनाच NG रंगा या नावाने ओळखले जाते. ते शेतकऱ्यांचे नेते होते, तत्वज्ञानाचे प्रवक्ते होते. भारतीय शेतकरी चळवळीचे त्यांना जनक म्हटलं जातं. इसवी सन 1930 मध्ये गांधीजींच्या आव्हानाने ते प्रेरित झाले आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं. इसवी सन 1935 मध्ये त्यांनी देशभरातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती लढा देण्यासाठी त्यांना संघटनेची आवश्यकता भासू लागली आणि म्हणूनच त्यांनी इसवी सन 1936 ला अखिल भारतीय किसान सभेची स्थापना केली आणि या अखिल भारतीय किसान सभेचे जे अध्यक्ष होते ते स्वामी सदानंद सरस्वती होते. NG रंगा, राममोहन लोहिया, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव हे सर्व सदस्य या अखिल भारतीय किसान सभेमध्ये नियुक्त करण्यात आलेले होते. या अखिल भारतीय किसान सभेने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यामध्ये सांगितलं की जमीनदार पद्धत जी होती ती जमीनदार पद्धतीचं उच्चाटन झालं पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि या गोष्टींचा समावेश त्यामध्ये करण्यात आला. पुढचे आपले नेते आहेत साने गुरुजी. इसवी सन 1938 मध्ये पूर्व खानदेशामध्ये अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिके बुडाली, ओला दुष्काळ पडला आणि शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची झाली होती. तरी देखील त्यांना शेत सारा भरावा लागत होता.
कर्जमाफी केली जात नव्हती. म्हणून या अशा परिस्थितीमध्ये साने गुरुजी यांनी सभा घेतल्या, मिरवणुका काढल्या, कलेक्टर कचेरीवर मोर्चे काढले. साने गुरुजींकडे संघटन कौशल्य होतं. ते आपल्याला फैजपूर इथल्या अधिवेशनात दिसून येतं. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये फैजपूर हे ठिकाण. या फैजपूरमध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरलेले होते आणि त्या अधिवेशनास हजारो शेतकरी उपस्थित होते आणि या सर्वांना शेतकऱ्यांना एकत्रित आणण्याचं कार्य केलं ते साने गुरुजी यांनी. ग्रामीण भागात होणाऱ्या या अधिवेशनासाठी तेथे येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कामगार लोकांसाठी साने गुरुजींनी स्वयंसेवक दल उभारलं. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे ग्रामीण भारताचे प्रश्न काँग्रेस समोर मांडण्याचे प्रयत्न साने गुरुजी यांनी केलं. शेतकरी आणि कामगार या अधिवेशनाला उपस्थित राहावेत म्हणून त्यांनी खानदेश, नाशिक पर्यंतचा भाग पिंजून काढला. त्यांनी स्वतः तिथे भेटी दिल्या, लोकांचं उद्बोधन केलं आणि खानदेशातील शेतकऱ्यांना एकत्रित आणून संघटित करण्याचं महत्वाची कामगिरी साने गुरुजींनी केली आणि अशा प्रकारे इसवी सन 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये म्हणजे फैजपूर या ठिकाणी भरलं आणि ते यशस्वी झालं. कामगार संघटन 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कापड गिरण्या, रेल्वे, कंपन्या यासारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती आणि त्या काळामध्ये काय झालं तर कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना निर्माण झाल्या होत्या आणि त्या वेळी लोकांना वाटू लागलं की कामगारांची संघटना आवश्यक आहे आणि त्याच वेळी शशीपाद बॅनर्जी, नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थानिक पातळीवरती संघटन केलं आणि की लोकांचे प्रश्न सोडवता येतील, कामगारांचे प्रश्न सोडवता येतील आणि या कामगारांचे संघटन करण्यासाठी ज्या नेत्यांनी कार्य केलं त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे, नाम जोशी, लाला लजपतराय, श्रीपाद अमृत डांगे आणि साने गुरुजी यांचा समावेश होतो. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखलं जातं. यांचं गाव पुणे जिल्ह्यातील सासवड जवळील कानेसर. लोखंडे यांनी सुरुवातीला रेल्वे आणि पोस्ट खात्यामध्ये नोकरी केली. कापड गिरणीमध्ये भांडारपालाची नोकरी करत असताना त्यांनी त्या ठिकाणी पाहिलं की दहशतीच्या वातावरणामध्ये हे गिरणी कामगार 13 ते 14 तास काम करत आहे आणि एवढं काम करून देखील त्यांना आठवड्याची सुट्टी मिळत नाही. म्हणून त्यांनी काय केलं तर आपली ही गिरणीची नोकरी त्यांनी सोडून दिली आणि कामगार चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलं. त्यासाठी ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी इसवी सन 1890 मध्ये बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगारांची संघटना स्थापन केली. ही जी कामगार संघटना होती ही भारतातील संघटित चळवळीची सुरुवात मानली जाते. नारायण लोखंडे यांनी आठवड्यातील 7ही दिवस राबणाऱ्या कामगारांसाठी साप्ताहिक सुट्टीसाठी लढा दिला आणि त्यामुळे 10 जून 1890 पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली. म्हणून नारायण लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हटले जाते कारण त्यांनी कामगारांसाठी केलेले कार्य मोलाचे आहे. आणि या सुमारास आंदोलन आणि संप झाले. यामध्ये चहा कामगारांचं आंदोलन, रेल्वे कामगारांचा संप, कामगारांचे संप व लढे. चहा कामगारांचे आंदोलन. चहाच्या मळ्यामध्ये जे काम करणारे लोक होते त्याची ना पिळवणूक केली झाली होती आणि त्याविरुद्ध त्या चहा मळ्यातील कामगारांनी आंदोलन केले.
रेल्वे कामगारांचा संप. ग्रेट इंडियन पेनिन्सुलर म्हणजे GIP ही मध्य आणि पश्चिम भारतातील रेल्वे कंपनी होती. इसवी सन 1899 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुलरच्या रेल्वे कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. कामगारांचे संप व लढे. रेल्वे कामगार, ताप कामगार, गिरणी कामगार यांनी संप केले, लढे दिले. कामगारांची वाढती शक्ती आणि राष्ट्रीय चळवळीला पूरक आणि उपयुक्त ठरली. या कामगार संघटनेमध्ये दुसरे आहेत आपले नाम जोशी, नारायण मल्हार जोशी. नाम जोशी हे भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, कामगारांचे नेते म्हणून ते ओळखले जातात. कामगारांचे नेते म्हणून नाम जोशी यांनी कामगारांच्या कल्याणासाठी इसवी सन 1911 मध्ये बॉम्बे सोशल सर्व्हिस ही संघटना स्थापन केली. आयुष्यभर त्यांनी कामगारांच्या कल्याणाचे कार्य केले. पहिल्या महायुद्धानंतर भारतामध्ये औद्योगिकरण झाले, त्यामुळे कामगार वर्गाची वाढ झालेली होती आणि त्यासाठी राष्ट्रव्यापी संघटनेची आवश्यकता भासू लागली होती. आतापर्यंत पाहिलं आपण या स्थानिक पातळीवर झालेल्या संघटना होत्या, पण पहिल्या महायुद्धानंतर कामगारांची संख्या वाढली, त्यांच्या समस्या वाढल्या आणि म्हणून त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती संघटना असावी असं वाटू लागलं. म्हणून इसवी सन 1920 मध्ये ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटक ची स्थापना करण्यात आली आणि हे करण्यामध्ये सर्वात मोठा वाटा होता तो म्हणजे नाम जोशी यांचा. आता लाला लजपतराय ही जी आयटकची संघटना होती, या आयटकच्या संघटनेचं पहिलं अधिवेशन झालं आणि त्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. 31 ऑक्टोबर 1920 रोजी भारतात आयटकची स्थापना करण्यात आली. सर्वात जुनी मध्यवर्ती कामगार संघटना म्हणून ती ओळखली जाते. आता या आयटकची उद्दिष्ट कोणती होती, तर देशातील सर्व कामगार संघटनांना सहकार्य करणे, म्हणजे ज्या छोट्या छोट्या संघटना होत्या भारतभर त्यांना सहकार्य करणे. निरनिराळ्या ज्या संघटना होत्या त्यांच्या कार्यवाही करून त्याच्यामध्ये सुसूत्रता आणणे, कामगारांच्या मागण्यांसाठी संघटित स्वरूपाची चळवळ उभारणे, कामगारांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय हितसंबंधाचा पाठपुरावा करणे, त्यांचे राष्ट्रीय स्तरावरती ज्या समस्या असतील त्या समजून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणे हे आयटकचे कार्य होते. आणि याच आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय आणि आयटक म्हणजे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. या अधिवेशनामध्ये लाला लजपतराय यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सांगितलं की प्रत्येक कामगारांनी या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. आयटक ही न्याय आणि हक्क मिळवून देणारी कामगारांची संघटना आहे. पुढचे आपले श्रीपाद अमृत डांगे. श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कम्युनिस्ट कामगार चळवळीचे नेते होते. ते एक नेते, लेखक, पत्रकार होते. कामगार वर्गामध्ये समाजवादी विचारसरणीचा प्रसार करून लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य केले. इसवी सन 1926 ते 27 या काळामध्ये चळवळींना जोर धरू लागला होता. तेव्हा गिरणी कामगारांची संघटना उभी करण्यास त्यांनी प्रारंभ केला. अखिल भारतीय ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजेच आयटकचे ते सहसचिव झाले. संयुक्त महाराष्ट्राची लढाई व गिरणी आणि रेल्वे कामगार यांची लढाई, या दोन्ही बाजू त्यांनी अत्यंत इरादीने लढल्या. संयुक्त महाराष्ट्राची जी लढाई होती ही लोकांची लढाई होती आणि या लोकांमध्ये मुंबईच्या गिरणी कामगारांचा आणि मध्यवर्ती मराठी माणसाचा फार मोठा सहभाग होता.
आणि हा सहभाग निर्माण करण्याचं कार्य, लोकांना एकत्रित आणण्याचं कार्य केलं श्रीपाद अमृत डांगे यांनी. मुंबईच्या गिरणी कामगारांचे आणि इतर कामगारांचे डांगे हे एकमेव नेते होते. मध्यम वर्गीयांच्या अनेक संघटना त्यांच्याकडे होत्या. त्यामुळे या चळवळीसाठी कामगारांची आणि इतर कर्मचाऱ्यांची फार मोठी फळी त्यांनी निर्माण केली होती. कामगार आणि नोकरदार वर्गाच्या पाठिंब्यावरच त्यांनी रणशिंग फुंकलेलं होतं. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात एक प्रमुख वक्ता या नात्याने त्यांचा सहभाग होता. आपण पाहिलं की साने गुरुजींनी शेतकरी चळवळीमध्ये जसा सहभाग घेतला तसा कामगारांच्या लढ्यामध्येही त्यांचा सहभाग होता. प्रताप मिल कामगारांचा लढा ही साने गुरुजींची महत्वाची कामगिरी समजली जाते. साने गुरुजी यांनी किसान कामगारांची एकजूट केली, त्यांना एकत्र आणलं. त्याचबरोबर धुळे, आमरणे ही कामगार संघटनेची प्रबळ केंद्र बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. अमळनेर येथील गिरणी कामगार युनियनचे ते अध्यक्ष होते. अमळनेर येथील प्रताप मिल कामगारांचा संप हा साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली झाला होता. त्यांचं एकच म्हणणं होतं की कामगारांना व त्यांच्या घरच्यांना सुखाने जगता येईल एवढा श्रमाचा बदला मिळाला पाहिजे आणि हे त्यांचं ध्येय होतं. आणि त्यांनी त्या अमळनेरच्या संपामध्ये कामगारांसमोर बोलूनही दाखवलेलं होतं. अशा प्रकारे कामगार संघटना स्थापन करून कामगार चळवळी लढल्या गेल्या. पुढचं आहे समाजवादी चळवळ. समाजवादी चळवळीमध्ये आपण पाहणार आहोत समाजवादी चळवळीचे ध्येय, काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना, साम्यवादी पक्षाची स्थापना, मिरज गटाचा खटला. समाजवादी चळवळीचे ध्येय भारतीय जनतेच्या हिताचे रक्षण करणे. मग सामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणासाठी ब्रिटिशांचे राज्य नष्ट करणे, तसंच आर्थिक व सामाजिक तत्वावर समाजाची फेररचना करणे आणि या जाणीवेतून समाजवादी विचारसरणीचा उदय झालेला होता. आणि हीच या समाजवादी चळवळीची उद्दिष्ट होती की भारतीय जनतेच्या हिताचं रक्षण करायचं, त्याचं आर्थिक सामाजिक तत्वावर समाजाची फेररचना करायची आणि समाजवादी विचारसरणीचा विकास करायचा, तिचा प्रसार करायचा, हे समाजवादी चळवळीचं ध्येय होतं. काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना इसवी सन 1932च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीचा जोर ओसरल्यानंतर काँग्रेसमध्ये सनदशीर राजकारणाचे वारे वाहू लागले आणि सनदशीर मार्गाने स्वातंत्र्याचा लढा पुढे न्यावा अशा विचारांचे नेते पुढे आले. अशा या राष्ट्रीय आंदोलनास नवी दिशा मिळाली. राष्ट्रीय सभेमधील समाजवादी तरुणांनी नाशिकच्या तुरुंगामध्ये असताना राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत समाजवादी पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला. या आंदोलनाची उद्दिष्ट स्पष्ट करण्यासाठी आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या साधनाचा पुनर्विचार करण्यासाठी इसवी सन 1934 मध्ये काँग्रेसच्याच अंतर्गत समाजवादी पक्षाची स्थापना करण्यात आली. जयप्रकाश नारायण म्हणजे उर्फ लोकनायक, डॉक्टर राममोहन लोहिया, अच्युतराव पटवर्धन हे समाजवादी काँग्रेसचे संस्थापक आणि सदस्य होते. या समाजवादी काँग्रेसमध्ये पंडित नेहरू, सुभाषचंद्र बोस, युसुफ मेहर अली, नागगोरे, आचार्य नरेंद्र देव यांचा समावेश होता. तर जयप्रकाश नारायण, राममोहन लोहिया, आचार्य नरेंद्र देव, विनू मसानी हे काँग्रेस समाजवादी पक्षाचे नेते होते. आता काँग्रेस समाजवादी जो पक्ष स्थापन झाला होता त्याची उद्दिष्ट कोणती होती? काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना 1934 मध्ये झाली.
याचा उद्देश होता की देशाच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया केली जावी. ही प्रक्रिया राज्याद्वारे नियोजित आणि नियंत्रित केली जावी. राजे आणि जमीनदार होते त्यांचे उच्चाटन करून नुकसान भरपाई शिवाय केले जावे. जे उच्चाटन करावे परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ नये. तसंच समाजवादी विचारसरणीचा प्रसार करावा. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली 1942 मध्ये छोडो भारत आंदोलन सुरू झालं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा हा अंतिम लढा होता आणि यामध्ये समाजवादी तरुणांनी स्वतःला झोकून दिलं आणि यामध्ये जयप्रकाश नारायण, डॉक्टर राममोहन लोहिया, एस एम जोशी यांनी भूमिगत राहून या आंदोलनाची सूत्र हलवली. समाजवादी तरुणांनी काय केलं तर कामगार वर्गामध्ये समाजवादी विचाराचा प्रसार केला आणि समाजवादी विचारसरणीची संघटना त्यांनी त्या काळामध्ये निर्माण केल्या. साम्यवादी पक्ष इसवी सन 1925 मध्ये साम्यवादी पक्षाची स्थापना झाली. कार्ल मार्क्स व त्याचा साम्यवाद याची ओळख भारतीयांना 19व्या शतकाच्या उत्तरार्धात होऊ लागली होती. नेमकं याच दरम्यान इसवी सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी कार्ल मार्क्सवर लेख लिहिला होता. भारतातील नवोदित कामगार चळवळीत काम करणाऱ्या मार्क्सवादी विचारसरणीचे जे तरुण होते ते एकत्र आले आणि त्यांनी इसवी सन 1925 मध्ये कानपूर या ठिकाणी भारतीय साम्यवादी पक्षाची स्थापना केली. आता या नवोदित चळवळीमध्ये काम करणारे होते श्रीपाद डांगे, घाटे, के.एन. जोगळेकर, मिरजकर, मुझफर अहमद इत्यादी तरुण होते. आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीचा एक भाग म्हणून भारतीय साम्यवादी कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते देशामध्ये काम करू लागले होते. कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या लढाऊ संघटना उभारण्याचे कार्य साम्यवादी तरुणांनी केलेलं होतं. सरकारने चळवळी चिरडण्याचं ठरवलं. श्रीपाद नांगे, मुझफर अहमद शेख, केशव जोगळेकर यांना पकडण्यात आलं. मिरज कट खटला. साम्यवादी पक्षाने कामगार व शेतकरी यांच्या लढाऊ संघटना उभारल्या. साम्यवादी चळवळीचा जोर दिवसेंदिवस वाढत होता म्हणून सरकारने श्रीपाद डांगे, मुझफर अहमद, केशव जोगळेकर यांना पकडलं आणि त्यांच्यावरती ब्रिटिश राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना वेगवेगळ्या शिक्षा करण्यात आल्या आणि यांच्या विरोधात खटला उभारण्यात आला आणि हा खटला मिरज या ठिकाणी चालवण्यात आला म्हणून त्याला मिरज कट खटला असं म्हटलं जातं. असं जरी झालं असलं तरी मिरज खटल्यानंतरही साम्यवादाचा प्रभाव कामगार चळवळीवर राहिला. आज आपण पाहिलं की समतेचा लढा देण्यासाठी शेतकरी चळवळी, कामगार चळवळी, समाजवादी चळवळी आणि त्यामध्ये उभारलेल्या विविध संघटना, विविध नेत्यांनी केलेले कार्य या सर्व गोष्टींचा अभ्यास आज आपण या ठिकाणी केला. तर मूल्यमापन कोण वाचणार? टीचर मी वाचू आयुष. हा वाच. योग्य पर्याय ओळखा. हा. भारतीय कामगार चळवळीचे जनक. पर्याय क्रमांक 1 साने गुरुजी. पर्याय क्रमांक 2 प्रा. एन. जी. रंगा. पर्याय क्रमांक 3 नारायण लोखंडे. पर्याय क्रमांक 4 लोकमान्य टिळक. हा. कोणता पर्याय आहे? भारतीय कामगार चळवळीचे जनक ज्यांनी पर्याय क्रमांक 2. हा. पर्याय क्रमांक
3 काय वाच कोणता? नारायण लोखंडे. नारायण लोखंडे. कामगार चळवळीचे भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ते ओळखले जातात. दुसरं नीलदर्पण या नाटकाचे लेखन केले. हा श्रीपाद डांगे, दीनबंधू मित्र, डॉक्टर लोहिया, केशव जोगळेकर. हा कोणी ठीक केलं आहे. नाटकाचे लेखन? श्रीपाद डांगे. अं श्रीपाद डांगे. नाही. नील दर्पण नाटक लिहिलं. नीळ उत्पादन करण्याची सक्ती केली गेली आणि त्या विरोधात नीळ उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्यावरती लेखन केलं गेलं. बंगाल प्रांतामध्ये झालेला नीळ उत्पादनाचा उठाव होता. सुरुवातीलाच आपण डॉक्टर पाहिलं लोहिया. चळवळीमध्ये नील दर्पण. बोलू नाही का? अं? मी बोलू तर नीलदर्पण या नाटकाचे लेखन केले दीनबंधू मित्र यांनी केले. शाबास. नील दर्पण या नाटकाचे लेखन केले दीनबंधू मित्र यांनी. तिसरं वाचा. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष पर्याय क्रमांक 1 लाला लजपतराय, पर्याय क्रमांक 2 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 3 मुजफ्फर अहमद, पर्याय क्रमांक 4 आचार्य देव. हा मॅडम मी उत्तर बोलू? हा सांग बाळा. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष लाला लजपतराय होते. शाबास. आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते लाला लजपतराय. चौथं मॅडम मी वाचू नये हा? आवाज. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी इसवी सन 1918 ला किसान सभेची स्थापना टिंबटिंब यांच्या पुढाकाराने केली. हा कोणी केले? पर्याय वाचा. पर्याय 1 दीनबंधू मित्र, पर्याय 2 साने गुरुजी, पर्याय 3 बाबा रामचंद्र, पर्याय 4 जयप्रकाश नारायण. मॅडम तर आहे पर्याय 3 बाबा रामचंद्र. शाबास. उत्तर प्रदेशामध्ये शेतकऱ्यांची जी संघटना स्थापन करण्याचा पुढाकार घेतला होता बाबा रामचंद्र यांनी. पाचवं इसवी सन 1936 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात येथे भरले. पर्याय क्रमांक 1 फैजपूर, पर्याय क्रमांक 2 नागपूर, पर्याय क्रमांक 3 मिरज, पर्याय क्रमांक 4 बारामती. टीचर उत्तर आहे फैजपूर. शाबास. ग्रामीण भागामध्ये फैजपूर या ठिकाणी अधिवेशन भरलं होतं आणि साने गुरुजींनी संघटित शेतकरी करण्याचं काम त्यांनी केलं होतं. सहावं कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कम्युनिस्ट कामगार चळवळीचे नेते. पर्याय क्रमांक 1 नारायण लोखंडे, पर्याय क्रमांक 2 श्रीपाद डांगे, पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी, पर्याय क्रमांक 4 साने गुरुजी. टीचर उत्तर आहे साने गुरुजी. काय उत्तर आहे? साने गुरुजी. आवाज येत नाही रे. मॅडम मी सांगू नये हा? सांग. उत्तर आहे श्रीपाद अमृत डांगे. हा शाबास. श्रीपाद अमृत डांगे हे कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कम्युनिस्ट कामगार चळवळीचे नेते होते. गृहपाठ बघा. प्रश्नांची उत्तरे लिहा. पूर्व खानदेशात साने गुरुजींनी केलेले कार्य लिहा. नील दर्पण या नाटकाने कोणते कार्य केले? आयटकच्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून लाला लजपतराय यांनी कामगारांना कोणते आव्हान केले? मिरज कटाच्या खटल्यात कोणत्या नेत्यांना शिक्षा झाली? या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्ही लिहायची आहेत आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायची आहेत.